वीणेचा नाद कानात आणि मनात झंकारतोय. तालवाद्यांवरची थाप अंतर्मनाला संमोहित करते. छान समा बांधला गेलाय. इतर साथीदारही तयार आहेत. आणि अशा वेळी तेजस्वी सूर्याची प्रखरता आणि शांत चंद्राची शीतलता घेऊन विद्युल्लतेप्रमाणे एक कलाकारा अवघा रंगमंचच लखाकून टाकते. मग तो संपूर्ण आविष्कार सूर, ताल, लय यांच्या पलीकडे जाऊन अद्वैताशी नातं जोडतो. तेव्हा मागे उरते ती फक्त अनुभूतीची लय आणि संवेदनांची दूर दूर पसरत जाणारी झांज. हा आविष्कार कुणा सामान्य कलावंताचा नाही. तो आहे स्वतःच्याच राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारख्या तेजाचा. होय, ज्यांनी आपल्या नृत्यकलेच्या आविष्कारानं भारतातच नव्हे तर विदेशातही आपल्या कलेचा ठसा उमटवला, ज्यांनी नृत्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक शैलीत लक्षणीय बदल घडवून आणला, एक भारतीय म्हणून अभिमानास्पद असं भारतीय नृत्य संस्कृतीचं प्रतिबिंब जगभरातील प्रतिष्ठित महोत्सवात परावर्तित केलं आणि नृत्यकलेत आपल्या देशाचा गौरव वाढवला. एवढंच नव्हे तर भारतीय नृत्यकला प्रतिष्ठानच्या वरिष्ठ पदाधिकारी, कला प्रचार समितीच्या कार्यकारी सल्लागार, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या सांस्कृतिक विभाग महासमन्वयक, मेंबर ऑफ युनेस्को हे महत्त्वाचे पदभार सांभाळून आपल्यातील उत्तम प्रशासकाचीही जगाला नोंद घ्यायला लावली. त्या कलाकारा म्हणजे ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका आणि गुरु डॉक्टर श्रीमती किशू कृष्णा पाल. या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. नृत्य हे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख अंगांपैकी एक आणि वैविध्यता हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण. कथ्थक, मणिपुरी, भरतनाट्यम आणि कथकली अशा विविधांगी मुख्य प्रवाहातील नृत्यशैलींबरोबर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैलींचा संगम होऊन भारतीय नृत्यकला गेली अनेक शतकं दिमाखात उभी आहे. आपल्या संस्कृतीत भगवान शंकरांच्या नटराज या रूपाला नृत्याचं आराध्य दैवत मानलं जातं. या आदियोगी शिवापासूनच नृत्यकलेचा उगम होतो. आपल्या शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे नृत्य ही 64 कलांपैकी एक कला आहे आणि विविध लोकसंस्कृतीत या नृत्यकलेच्या विविध शैलीही आहेत. भरतनाट्यम ही याच नृत्यकलेची अभिजात आणि अविभाज्य शैली आहे. अशा प्राचीन नृत्यकलेचा वारसा आज मितीला जोपासणे किंवा त्याचा प्रचार व प्रसार करणे ही प्रत्येक नृत्यकलावंताची जबाबदारी आहे. 21व्या शतकात ही जबाबदारी ज्या कुटुंबानं उचलली ते कुटुंब म्हणजे नृत्यालिका कुटुंब. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतानं अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. यात सांस्कृतिक क्षेत्राचाही समावेश होतोच. देशातील फाळणीनंतर जी काही कुटुंब स्थलांतरित झाली त्यापैकीच एक बंगालमधील कुटुंब म्हणजे सरकार कुटुंब, जे भारतातील कोलकात्यात स्थायिक झाले. सरकार कुटुंबातला मुलगा सुबल म्हणजेच सुबलदा हे काहीतरी वेगळं करू पाहत होते. त्यासाठी ते मुंबईला आले आणि त्यावेळच्या भारतातील नावाजलेल्या नृत्य दिग्दर्शक गुरु सचिन शंकर यांच्याकडे नृत्यनाटिकेचे प्रशिक्षण घेऊ लागले. त्याचबरोबर त्यांच्या ग्रुपमध्ये ते आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा सरकार दोघेही नृत्य सादरीकरण करू लागले. महाराष्ट्र शाहीर अमर शेख यांच्याबरोबरही ते विविध सामाजिक कार्यक्रम करीत आणि तब्बल 600हून अधिक चित्रपटात कोरिओग्राफी करून चित्रपटातील एक सुवर्णकाळ गाजवला. अशाच या दिग्गज नृत्य दिग्दर्शकाच्या घरात 17 जुलै 1963 रोजी कन्यारत्न जन्माला आलं, जिचं नाव ठेवलं कृष्ण.
कृष्णा यांना नृत्याचं बाळकडू पाळण्यातच मिळालं असं म्हणणं वावगं ठरणार, कारण त्यांचा जन्मच मुळात नर्तकाच्या घरात झाला होता. त्यामुळे या कलेची वेगळी अशी ओढ असण्यापेक्षा ती मुळातच त्यांच्या रक्तात होती. कृष्णा यांनी नृत्य क्षेत्रात यायचं असं ठरवलं नव्हतं, पण जसजसं त्या मोठ्या होत गेल्या तसतसं शालेय शिक्षणाबरोबरच आई वडिलांकडून नृत्यकलेविषयीचं ज्ञान त्या आत्मसात करू लागल्या. कृष्णा यांच्या भविष्यातल्या कारकिर्दीसाठी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरला. नृत्यकला जोपासताना शिक्षणही महत्त्वाचं आहे हे त्यांच्या आईने त्यांना वेळोवेळी बजावून सांगितलं. नुसतं बोलून त्या थांबल्या नाहीत, तर शालेय परीक्षेच्या दृष्टीनं कृष्णाचा अभ्यास त्या 1 वर्ष आधीच करून घेऊ लागल्या, जेणेकरून कधी बाहेरगावी कार्यक्रमाला गेले असता अभ्यासात खंड पडू नये. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस काळाने डाव साधला आणि वयाच्या 8व्या वर्षी कृष्णा यांच्यावरील मायेचं छत्र हरवलं. काळ पुढे सरकत होता. सुचित्रा सरकार गेल्यानंतर सुबलदा खूपच तणावात होते. गुरु श्री सचिन शंकर यांच्या पुढाकाराने आणि घरच्यांच्या व नातेवाईकांच्या सांगण्यावरून सुबलदांनी पौर्णिमा सरकार यांच्याशी दुसरा विवाह केला आणि ते नालासोपारा सोडून कुटुंबाला घेऊन परळ इथं स्थायिक झाले. परळला आल्यानंतरही त्यांच्याकडे मराठी चित्रपटाची खूप कामं होती. चित्रपटाची कामं करत असताना त्यांना शास्त्रीय नृत्य कलेची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे सुबलदा यांनी कृष्णाला शास्त्रीय नृत्य शिकवण्याचे ठरवले आणि वयाच्या 11व्या वर्षी सायन येथील वल्लभ संगीतालयामध्ये भरतनाट्यमचे गुरु पंडित वेणुगोपाल पिल्लई यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्या घरी जुहूला जाऊन गुरु शिष्य परंपरेतून कृष्णा शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेऊ लागले. त्याच दरम्यान त्यांना गुरुमा जयश्री पिल्लई यांचाही सहवास व मार्गदर्शन लाभलं. याचा फायदा असा झाला की शास्त्रीय नृत्यावर आधारित असणारी नृत्याची कामं सुबल सरकारांकडे आली की ते आपल्या मुलीकडे म्हणजेच कृष्णा यांच्याकडे शास्त्रीय नृत्याची कामं सोपवू लागले. यातूनच कृष्णा यांच्यातल्या नृत्य दिग्दर्शकालाही पैलू पडू लागले. सुबल सरकार यांच्यासोबत त्या सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करू लागल्या. त्यांनी स्वतंत्र कोरिओग्राफर म्हणून हात सुनबाईचा भाऊ, काटा रुते कुणाला, इतिहास के गवा यासारख्या चित्रपटात काम केलं. टीव्हीवरील दम दमादम, श्री गणेश यासारख्या मालिकांमध्ये, म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा नृत्य दिग्दर्शनाचं काम त्यांनी केलं. परंपरागत लाभलेल्या नृत्य नाटिकेच्या वारशातल्या बालक्रांतीवीर शिरीष कुमार या नृत्य नाटिकेचं प्रजासत्ताक दिनाला व स्वातंत्र्य दिनाला सादरीकरण करून कृष्णा या पहिल्यांदाच भारतीय नृत्य नाटिका दिग्दर्शक म्हणून प्रकाशझोतात आल्या. या नृत्य नाटिकेच्या 1987च्या पहिल्या सादरीकरणात मुख्य भूमिकेत मराठी अभिनेते दिग्दर्शक केदार शिंदे यांनी क्रांतिकारी बाल शिरीषची भूमिका साकारली होती. या नृत्य नाटिकेचे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये, कामगार कल्याण मंडळामध्ये अशा विविध ठिकाणी आजपर्यंत जवळजवळ 25 ते 30 प्रयोगांचं सादरीकरण झालं आहे. त्यावेळेस वीररसात न्हावून निघालेली शाहिरी आज काळाच्या डोहात लुप्त झाली असली तरी किशुपालजी यांच्या कामातून इंडियन बॅले ही झीज भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कामाची माध्यमांनीही दखल घेतली आहे. 1978मध्ये 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी कमवा आणि शिका या उक्तीप्रमाणे सुबल सरकार यांनी कृष्णाला म्हटले, इथून पुढे तुझा भात तू कमवायचा आणि माझ्या कमाईवर जगायचं नाही. हे ऐकल्यावर मात्र खऱ्या अर्थानं त्यांचा संघर्ष सुरू झाला. या कसोटीवर मात कशी करावी हा यक्ष प्रश्न कृष्णा यांच्यासमोर उभा राहिला. सुरुवातीला परळच्या विविध ठिकाणी फुलांच्या दुकानात,
हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे, किराणा दुकानात त्या छोटी मोठी कामे शोधू लागल्या. एकीकडे कोरिओग्राफीच्या जोरावर चित्रपटसृष्टी गाजवणारे सुबलदा आणि दुसरीकडे स्वाभिमानाने जगण्यासाठी धडपड करणाऱ्या कृष्णा. निराशेत त्या आपल्या स्वतःच्याच विचारात असताना गुरुमा जयश्री पिल्लई यांनी भरतनाट्यमचे क्लास घे असा मोलाचा सल्ला दिला. तेव्हा पहिल्यांदा कृष्णा एक प्रशिक्षिका म्हणून समोर आल्या आणि आपल्या कसोटीला खऱ्या उतरल्या. एकीकडे नृत्याचे क्लासेस घेत असतानाच आपले महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयातून हिंदी विषयात पदवी घेऊन त्यांनी पूर्ण केली. भरतनाट्यमचे क्लासेस जवळजवळ 6 वर्ष चालवत त्या स्वतःही भरतनाट्यममध्ये विशारद झाल्या. त्याच दरम्यान दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात नृत्य निवेदन करत असताना त्यांना श्रीमती रेणुका पाल यांनी पाहिलं आणि आपली सून म्हणून पसंत केलं. 1986 मध्ये कृष्णा सरकार यांचा विवाह कृष्णा पाल यांच्याशी झाला. योगायोगानं दोघांची नावं कृष्णा असल्यामुळे लग्नानंतर कृष्णा सरकार यांना किशू पाल हे नवं नाव मिळालं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसंच डॉक्टर श्रीमती किशू पालजी यांच्या यशाच्या मागे एका पुरुषाचा म्हणजे त्यांच्या पतीचा हात आहे. लग्नानंतर किशू पालजी यांनी कृष्णा पाल यांचे बूट पुसायला घेतलेले पाहून कृष्णा पाल त्यांना म्हणाले, हे तुझं काम नाही, तुझा जन्म वेगळ्या कामासाठी झाला आहे. 1986च्या काळातील विचार केला तर त्या काळात हा अतिशय मोलाचा आणि पुढारलेला विचार होता. आपल्या पत्नीच्या प्रत्येक निर्णयात पाठीशी ठाम असणारे श्री कृष्णा पाल यांचा भक्कम पाठिंबा त्यांना सतत लाभला. नृत्य क्लासेसला एक आखीव रेखीव आणि बांधीव स्वरूप द्यावं या उद्देशातूनच नृत्य संस्था स्थापन करावी असे किशू पाल आणि कृष्णा पाल यांना वाटले. श्री कृष्णा पाल यांनी आपल्या नृत्य संस्थेला नृत्यालिका हे नाव दिलं. नृत्यालिका म्हणजे डॉटर ऑफ डान्स, म्हणजेच नटराजाच्या मुली. मग त्यात मुली असो किंवा मुलं, सगळेच नटराजाचे. नृत्यालिका ही शास्त्रोक्त नृत्याचं शिक्षण देणारी त्यावेळची एकमेव संस्था ठरली. 31 डिसेंबर 1986 रोजी परळ येथील दामोदर हॉलमध्ये फक्त 4 ते 5 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेली संस्था पाहता पाहता संख्याबळाचं विराट रूप धारण करत गेली व आज तागायत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आली आहे. नृत्यालिकेची पाळंमुळं जरी भारतात असली तरी तिच्या शाखा परदेशातही डौलानं उभ्या आहेत. नृत्यम संस्कृती संवर्धनम या नृत्यालिकेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षण व नृत्यमय संस्कृतीचे संवर्धन करता यावे यासाठी किशू पाल यांनी अत्यंत वाजवी प्रशिक्षण फी आकारली. आजही हा नियम तिथे लागू आहे, कारण कलादान हे सामाजिक कर्तव्य आहे याचे त्यांना भान आहे. नेहमीच ग्रामीण भागातील छोट्या संस्थांना नृत्यालिकेचा अभ्यासक्रम व शैक्षणिक मटेरियल वापरण्याची परवानगीही किशूपाल यांनी दिली. तसेच त्यांना मान्यताही मिळवून दिली. नृत्यालिकेच्या विद्यार्थ्यांची भरारी ही मराठी, हिंदी व इतर चित्रपटात तर आहेच, त्याचबरोबर बुगी बुगी, काबूम, दम दमादम अशा अनेक दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातही दिसून येऊ लागले. कलाक्षेत्र म्हटलं की नृत्यालिकेचे विद्यार्थी तिथं नाहीत असं झालंच नाही. नृत्य म्हणजे फक्त छंद नसून तो सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा एक अविभाज्य भाग आहे, हे किशू पाल यांनी नृत्यालिकेमार्फत दाखवून दिले. नृत्य कलेकडे करिअर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिला. याच जोरावर त्यांना विविध वाहिन्यांवरून मार्गदर्शनपर कार्यक्रमास आमंत्रित केलं जाऊ लागलं. विद्यार्थ्यांना नृत्यकलेविषयी जिज्ञासा आणि गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने नृत्य समाचार हे वृत्तपत्र डॉक्टर किशू पाल यांनी सुरू केले. या वृत्तपत्रामध्ये मुलाखती, नृत्यविषयक शब्दकोड, अरंगेत्रम अशा विविध घटकांचा समावेश केला.
या नृत्य समाचारामुळे शास्त्रीय नृत्य क्षेत्रात एक वेगळा बदल त्यांनी घडवून आणला. नृत्यकलेच्या विद्यार्थ्यांसाठी एक लिखित असं साहित्य उपलब्ध करून भविष्यातही त्याचा वापर विद्यार्थी घेऊ शकतील असा ठेवाच त्यांनी निर्माण केला. नृत्य समाचाराच्या माध्यमातून किशू पाल यांच्यातील संपादिका हा देखील पैलू जगासमोर आला. बदलत्या तंत्रज्ञानासोबत माध्यमांमध्ये बराच विकास झाला आणि या माध्यम क्षेत्राशी जुळवून घेण्याची शैलीही त्यांच्यात पाहायला मिळाली. मग ते नृत्य समाचार असो किंवा नृत्य प्रशिक्षणाच्या व्हीसीडी असो. कोरोनाच्या काळातही डॉक्टर किशू पाल यांनी ऑनलाईन पद्धतीनं नृत्यकलेचं प्रशिक्षण दिलं. माध्यमं नवीन आली तरी त्यांच्यात पारंगत होऊन नृत्य प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं. नृत्यालिकेच्या वेबसाईटवर संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला. असे हे जिज्ञासू आणि चौकस व्यक्तिमत्व. नृत्यालिकाची स्थापना झाल्यानंतर नृत्याच्या प्रशिक्षणासोबत काळाच्या बदलत्या स्वरूपानुसार भरतनाट्यम नंतर कुचीपुडीचे प्रशिक्षण घेण्यासाठी 1995 ते 1999 मध्ये हैदराबाद येथे जाऊन किशू पाल यांनी कुचीपुडीचा 5 वर्षाचा कोर्स गुरु श्री व्यंकटेश्वर राव यांच्याकडून आत्मसात केला. स्वतः एक उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक, प्रशिक्षिका, नृत्य शैलीमध्ये अभ्यासपूर्ण ज्ञान आणि सूक्ष्म पद्धतीनं परीक्षण करणारी नजर या अनुभवाच्या जोरावर महाविद्यालय, विद्यापीठं, सामाजिक तसंच खाजगी संस्था, TV वाहिन्यांवरील रियालिटी शो जसे की दम दमादम, नुपूर अशा शोमध्येही त्यांना परीक्षक म्हणून आमंत्रित केलं जाऊ लागलं. कॅडबरी, बोर्नव्हिटा, जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या विविध कंपन्यांच्या व्यावसायिक जाहिरातीमध्येही कोरिओग्राफर म्हणून त्यांनी काम केलं. हा त्यांचा जाहिरात क्षेत्रातला पदन्यासच. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 51व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव 2014 मध्ये प्राथमिक फेरी समितीत परीक्षक म्हणूनही त्या कार्यरत होत्या. मराठी संस्कृती जपा, त्याचा लोप थांबवा असं म्हणणारे जरी बरेच असले तरी ती जपून तिचं संवर्धन करण्याचं कार्य लोकनृत्यातून डॉक्टर श्रीमती किशू पाल यांनी जपलं. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त नेलच नाही तर जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा ठसा उमटवला. कलावंताला प्रांतीय किंवा इतर कुठल्याही सीमा नसतात. कलावंत हा आजन्म कलेचा उपासकच असतो हे त्यांनी स्वतःच्या कार्यातून उद्घोषित केले. संस्कृतीचे अद्वितीय आविष्कार करणारे भारतीय अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. नृत्यालिकेने नर्तक वा नर्तिका नव्हे तर रत्न घडवली आहे. आज भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक नटनट्या, नृत्य दिग्दर्शक हे नृत्यालिकेचं देणं आहे. आपल्या चमकण्यानी दाही दिशा उजळून टाकणाऱ्या हिऱ्यामागचा प्रकाश हा नृत्यालिकेचा आहे. म्हणूनच माध्यमांनीही नृत्यालिकेची दखल घेतली. नृत्यालिकेच्या संचालिका म्हणून डॉक्टर किशू पाल यांना भारतात आणि भारताबाहेर विविध कार्यक्रमात आमंत्रित केलं जाऊ लागलं. नृत्यालिकेमार्फत विविध सामाजिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आजतागायत केले गेले आणि सुरू आहे. त्यांच्यापैकी पिकनिक, उत्सव, अस्मिता महाराष्ट्राची, सप्तरंग, ड्रग्स, वर्ल्ड डान्स, चक्रयोग, सद्गुरू सेवा, प्रणाम इंडिया, ग्लिम्सेस ऑफ इंडिया, श्लोकम, रावा फेस्टिवल, अनुष्ठान, ऊर्जा, इस्कॉन कृष्णलीला, महाशिवरात्री फेस्टिवल, बालाजी डान्स फेस्टिवल या काही महत्त्वाच्या कलाकृती आहेत. यासाठी त्यांनी कै मधुकर आडकडे, कै विश्वनाथ मोरे, कै अच्युत ठाकूर, कै अनिल मोहिले, पंडित अजय पोहनकर, श्री संदेश हाटे, मुंशी प्रेमचंद तसंच पु ल देशपांडे, रवींद्रनाथ टागोर, आनंद शंकर यांचे कथानक व काव्य यांच्या संदर्भासहित नृत्यरचना सादर केल्या. यासाठी त्यांना दिग्गज पंडित विजय तांबे, श्री बुवा ढोरे यांचं संगीत लाभलं.
किशुपालजींनी त्यांच्या कोरिओग्राफीतून उत्सवमध्ये महाराष्ट्रातील 12 महिन्यांचे 12 सण पहिल्यांदा नृत्यालिकामार्फत लोकांपर्यंत आणले. त्यांच्या कोरिओग्राफीतून आलेला असा तो प्रचंड कॉन्सेप्ट लोकांना पहिल्यांदा त्या काळात पाहायला मिळाला, जो सगळ्यांसाठीच नवीन होता. महाराष्ट्रासारख्या इतक्या सुंदर सांस्कृतिक देशामध्ये प्रत्येक महिन्यात सुंदर सुंदर सण असतात. ड्रग्जमधून त्या काळात नशा करणारे जे तरुण वर्ग ओढले जात होते, त्यांच्यावर त्यांनी खूप सुंदर बॅले बसवला होता, ज्याचं गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्समध्ये भरपूर शो झाले. किशुपाल जेव्हा NCCमध्ये होत्या तेव्हा त्यांनी विविध कॅम्प्समधून पहिल्यांदा ही संकल्पना शासकीय स्तरावर सादर केली होती. मॅडमचा हा देखील एक पैलू आहे की त्या शाळेपासूनच NCCत होत्या. NCCमध्ये त्या CSM होत्या, म्हणजे सगळ्यात मोठी पोस्ट. आणि जेव्हा त्या कॉलेजला गेल्या तेव्हा दिल्लीपर्यंत अनेक कॅम्प्समध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. आणि तेव्हाच भारतीय शासनाकडून भारतीय सैन्यातल्या नोकरीची संधीही त्यांना चालून आली, पण त्यांनी ती काही घेतली नाही, कारण त्यांचा रोख नृत्यकलेकडे जास्त होता. त्याचप्रमाणे त्यांना टेलिफोन एक्सचेंजमध्ये एक सुंदर संधी चालून आली होती. त्याच्यानंतर त्यांना बँकेकडूनही ऑफर आली होती. त्यांच्या कामाचं समर्पण आणि त्यांचं शिक्षण पाहून त्यांना मोठमोठ्या चांगल्या शासकीय नोकरीच्याही संधी चालून येत असत, मात्र त्यांनी त्या कधीच घेतल्या नाही. भरतनाट्यम या नृत्य प्रकारातील अगदी महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे अरंगेत्रम. भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे 8 ते 9 वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी डॉक्टर किशुपाल यांच्या मार्गदर्शनाखाली अरंगेत्रम कार्यक्रम सादर करतात. नृत्यालिकेत नृत्य प्रबोधन, नृत्य अलंकार, नृत्य विशारद असे डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात. डॉक्टर किशुपाल यांनी प्रशिक्षणाची एक कार्यप्रणाली तयार करून ठेवली आहे, जे संस्थेचे प्रशिक्षक उत्तमरित्या फॉलो करतात आणि आपल्या सगळ्या शाखांना नेहमी भेट देऊन नृत्यालिकेतील शास्त्रीय नृत्याचा दर्जा अबाधित ठेवतात. अजून एक मैलाचा दगड म्हणजे सतत 12 तास म्हणजे सलग कार्यक्रम प्रस्तुत होणे, जे सतत 35 वर्ष त्यांनी दामोदर हॉल येथे करून त्या गोष्टीला पूर्णत्व दिले. हा आपल्या नृत्यालिका महोत्सवाचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, आज इतकी वर्ष सतत 35 वर्ष सकाळी बरोबर 7 वाजता सर्व शिक्षक विद्यार्थी जमा व्हायचे आणि 7 वाजता दामोदर हॉलमध्ये सगळे जमल्यावर काट्याच्या ठोक्यावर 9 वाजता हा कार्यक्रम सुरू व्हायचा आणि रात्री 10:30 वाजेपर्यंत, कधी 11पर्यंत तर कधी 12 वाजेपर्यंत तो कार्यक्रम संपायचा. आणि पूर्ण दिवस त्या कार्यक्रमाला अगदी शिस्तबद्धरित्या पालकांचं येणं जाणं आणि सतत 150 नृत्य सादर होणं आणि त्या सगळ्यांना शेवटी पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करणं, असा सोहळा रंगत असे. या सोहळ्यासाठी वर्षभर वाट पाहणारे कलावंत पण होते, ज्यांना असं वाटायचं यावर्षी आम्हाला नृत्यालिका महोत्सवामध्ये पाहुणे म्हणून येता येईल का. या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. गुरुपौर्णिमा दिनानिमित्त अनुष्ठान या कार्यक्रमात वयाच्या 78व्या वर्षी सुबलदांनी तब्बल 2 तपांनंतर नृत्य सादर केलं, तेही आपली मुलगी किशुपाल आणि नातू कार्तिक पाल यांच्यासोबत. भरतनाट्यम व कुचिपुडी विशारद किशुपाल यांच्या नृत्यालिकाने 2005 रोजी तिरुपती बालाजी मंदिरात आपल्या कलेचा आविष्कार सादर करून रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर दिल्ली येथील बालभवनमध्ये 2005 व गोव्यातील बालभवन येथे 2006मध्ये सादरीकरण करण्यात आलं. 2007मध्ये 22 लोकप्रिय अभिनेत्रींना घेऊन एकाच रंगमंचावर एक भव्य दिव्य असा मराठी तारका व तारे तारका असे 2 कार्यक्रम, ज्याचे निर्माते महेश टिळेकर होते, त्याचं नृत्य दिग्दर्शन किशुपाल यांनी केलं होतं. 2008मध्ये डॉक्टर किशुपाल यांना शिवा महोत्सवात आमंत्रित करण्यात आलं होतं.
कोचीनमधील अरुणा एर्णाकुलम निक्कारा मंदिरात 10 दिवस चालणाऱ्या महोत्सवात शिवतांडव, पद्य, मंगलम यांचा नृत्याविष्कार डॉक्टर किशुपाल यांनी सादर केला. मॉरिशियसच्या सुप्रसिद्ध मोका शहरात विविध ठिकाणी ग्लिम्स ऑफ महाराष्ट्र हा सांस्कृतिक नृत्यमय कार्यक्रम 1 नोव्हेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील विविध रंगी संस्कृती व कलेचे नृत्य आविष्कार सादर करण्यात आले. थायलंड सरकारतर्फे नृत्यालिकाच्या संचालिका श्रीमती किशू पाल यांना खास आमंत्रण देण्यात आलं होतं. लॅम्पॉंग सॉक्रॉन फेस्टिवल 2008 या आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं. तेथे त्यांनी लेझिम, जोगवा, गोंधळ, लावणी, पोतराजासारख्या महाराष्ट्रीय नृत्य प्रकाराचं सादरीकरण केलं. जागतिक नृत्य दिनाच्या औचित्याने नृत्यालिका या संस्थेतर्फे नेहरू सेंटर येथे 26 एप्रिल 2008 रोजी ऊर्जा या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं होतं. सुधा चंद्रन यांनी अलारिपू, राजेश्वरी सचदेवा यांनी गणेश कौतुकम, अदिती भागवत व मयूर वैद्य यांनी कथ्थक, अश्विनी एकबोटे यांनी शिवस्तुती आणि डॉक्टर किशू पाल यांनी मंगलम ही नृत्य सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रझा मुराद यांनी केले होते. नृत्य म्हटलं तर भक्तिरस आलाच आणि भक्ती म्हटलं तर स्वामींचं नमन आलंच. डॉक्टर किशू पाल यांच्या संकल्पनेतून आणि निवेदनातून समर्थम प्रोडक्शनची श्री स्वामी चरित्र सारामृत व तारक मंत्र असे 2 म्युझिक अल्बम सेवाभावी वृत्तीनं CD स्वरूपात प्रेक्षकांसमोर प्रकाशित करण्यात आले. त्याचबरोबर स्वामींची मुंबई या माहितीपटाची संकल्पना आणि निर्मिती डॉक्टर किशू पाल व दिग्दर्शन कार्तिक पाल यांनी केले. हल्लीच सुबल सरकार यांच्या कारकिर्दीत कार्यरत असणाऱ्या दिग्गज मंडळींबरोबर चर्चा करून डॉक्टर किशू पाल यांनी आपल्या वडिलांना समर्पित अशी आठवणीतले सुबलदा या कार्यक्रमातून त्यांच्या आठवणींना व त्यांच्या विविध छटांना उजाळा दिला. स्वर्गीय प्रभात सरकार यांच्या 95व्या जयंतीनिमित्त त्यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांना, ज्याला प्रभात संगीत असं म्हणतात, यावर जो नृत्याविष्कार सादर झाला त्याची कोरिओग्राफी डॉक्टर किशू पाल यांनीच केली होती. हाँगकाँग आणि तैवानमधील आंतरराष्ट्रीय डान्स फेस्टिवलमध्ये कुचीपुडी हा नृत्य प्रकार सादर करून डॉक्टर किशू पाल यांनी भारताचं प्रतिनिधित्व केले. श्रीमती सुचित्रा आईनी घेतलेल्या वचनाला जागून डॉक्टर किशू पाल यांनी 2014 मध्ये PhD पूर्ण केली. डॉक्टरेट मिळवली ती नृत्यकलेत आणि भारतीय लोकनृत्यों का सांस्कृतिक अनुशीलन या पुस्तकाचं लिखाणही केलं. त्यानंतर 2017 मध्ये तरुण पिढीबरोबर स्वतःला मोल्ड करून घेतलं आणि त्यांच्या नवनव्या कलाकृतींना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासोबत काम केलं. त्यातलीच एक म्हणजे स्त्री अत्याचारावर भाष्य करणारा अभया लघुपट, ज्याला फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट वुमेन कॅटेगरी या पुरस्कारानं सन्मानित केलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याचं प्रक्षेपण साम TV व आवाज इंडियावर करण्यात आलं होतं. झी चित्रगौरव 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक पुरस्कार डॉक्टर किशू पाल यांना मेनका उर्वशी या मराठी चित्रपटात केलेल्या नृत्य दिग्दर्शनाकरता देण्यात आला. नृत्यालिकेच्या विद्यार्थ्यांची भरारी ही आता फक्त चित्रपट, टेलिव्हिजनपुरती मर्यादित न राहता ती आता OTT प्लॅटफॉर्मवर शाब्बास मिठू या चित्रपटातूनही दिसून आली. जागतिक महिला दिनानिमित्त नृत्यलिका प्रतिष्ठानतर्फे कर्तबगार ज्येष्ठ कलावंतांना ज्येष्ठ कलावंत पुरस्कार दिला जात असे आणि 2023 पासून 5 विविध क्षेत्रांतील महिलांना त्यांच्या कामगिरीकरता पंचरत्न पुरस्कार दिला जातो. म्हणजेच नृत्यालिका हे मानसिक बळाचं आणि स्त्री शक्तीला प्रोत्साहन देणारं, ऊर्जास्त्रोत बहाल करणारं शक्तिपीठच आहे. श्वासात भिनला नाद, रक्तात भिनला साद, मनात भिनली साधना, देहात भिनली आराधना, कलेत भिनले संस्कार, त्यातून जन्मले नृत्याविष्कार आणि नृत्याविष्काराने जन्मल्या नृत्यांगना.
डॉक्टर किशू पाल. डॉक्टर किशू पाल या अनेक व्याधींनी ग्रस्त जरी नसल्या तरी बऱ्याच व्याधींवर मात करत आज त्या जोमानं कामं करत असतात. भर कोरोना काळातही डॉक्टर किशू पाल यांना कॅन्सर या रोगानं ग्रासलं, मात्र त्या व्याधीवरही मात करण्यास लागणारं मानसिक बळ म्हणजेच संजीवनी त्यांना मिळाली ती त्यांच्या नृत्यातूनच. नृत्यालिका व संवेदना ग्रुप मुंबई अंतर्गत एक दिवसीय रक्तदान शिबिर 2021 रोजी संपूर्ण भारतात एकाच वेळी 1476 ठिकाणी 1,27,675 लोकांनी नोंद केली आणि त्यातील 97,744 लोकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत रक्तदान केलं. हा एक जागतिक विक्रम नृत्यालिकेनं केलेला आहे. किशू पाल केवळ त्यांच्या नृत्यामुळे, त्यांच्या नृत्याच्या आराधनेमुळे फिट आणि अधिक ताज्या तवान्या दिसतात. म्हणून त्या म्हणतात, नृत्य म्हणजे देवाचीच आराधना. कामाचं तेज घेऊन सतत अंधारातून पुढे वाट दाखवत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्या या सर्व कामाची पोचपावती म्हणजे महाराष्ट्र गौरव पुरस्कार, आंध्र प्रदेश सरकारनं दिलेला नृत्य प्रचार रत्न पुरस्कार, नृत्य शिरोमणी, शिक्षण रत्न पुरस्कार, नगरमित्र पुरस्कार, विनायक पाटील स्मृती मंच पुरस्कार, अशोकजी परांजपे स्मृती पुरस्कार, संस्कार भारती मानपत्र सन्मान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नृत्य रंजना अवॉर्ड, मुंबई वृत्तपत्र संघ पुरस्कार, युनेस्को मेंबर पॅरिस फ्रान्स, इंटरनॅशनल लाईफ सेवर अवॉर्ड, विक्रमी रक्तदान शिबिर, वर्ल्ड बुक रेकॉर्ड 2022, फिल्म अवॉर्ड जज, झी अवॉर्ड 2019 बेस्ट कोरिओग्राफर, LIC नारी शक्ती पुरस्कार 2019 अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. तसंच नुकताच पार पडलेल्या डोंबिवली येथील भारत विकास परिषदेने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुवंदन छात्र अभिनंदन उपक्रमानिमित्तानं गुरु डॉक्टर किशू पाल यांना आमंत्रित केलं होतं. या उपक्रमाचं विशेष असं की कल्याण डोंबिवलीतल्या सर्व डान्स गुरूंचा सन्मान डॉक्टर किशू पाल यांच्या हस्ते करण्यात आला होता, जी त्यांच्यासाठी खूपच वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. विद्यार्थी ते शिक्षिका असा हा प्रवास करणाऱ्या त्यांच्या 2 शिक्षिका बालपणापासूनच किशू पालजींच्या तालमीत वाढल्या आणि आज त्यांच्यासोबतच नृत्यालिकाच्या सिनियर टीचर म्हणून कार्यरत आहेत. त्या म्हणजे स्मिता सुर्वे आणि आरती राजाध्यक्ष. आजपर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे की डॉक्टर किशू पाल यांना एक मुलगा आहे, तो म्हणजे कार्तिक कृष्ण पाल. मात्र डॉक्टर किशू पाल या नेहमी सांगतात की पहिली माझी मुलगी नृत्यालिका आणि मुलगा कार्तिक ही 2 माझीच मुलं आहेत. सुबलदानकडून डॉक्टर किशू पाल यांच्याकडे आणि डॉक्टर किशू पाल यांच्याकडून कार्तिक पाल आणि शक्ती पाल यांच्याकडे आणि आता कार्तिक पाल आणि शक्ती पाल यांच्याकडून समर्थम पाल याच्याकडे अशी ही नृत्याची परंपरा अविरत चालू राहो ही नटराजा चरणी प्रार्थना. आज 17 जुलै 2023 या दिवशी डॉक्टर श्रीमती किशू पाल यांस 60 वर्ष पूर्ण झाली. या 60 वर्षात आपण केलेलं कार्य हे कौतुकास्पद आहेच, त्याचबरोबर ते अभिमानास्पदही आहे की आम्हाला आपल्यासारख्या गुरु लाभल्या. आम्ही आभार मानतो नटराजाचे. नृत्याचे दैवत शिवशंकर आपली प्रतिकृती आम्हाला गुरु डॉक्टर किशू पाल यांच्या नृत्यात व आपले अस्तित्व त्यांच्या सहवासात भासतं. गंध हा कलेचा दरवळत राहो, उदंड आयुष्य गंधाप्रमाणे दरवळत राहो, प्रेरणा आम्हास अशी आपली लाभत राहो, नटराजास मागणे आनंदात व निरोगी ठेवण्याची ताकद आपणास लाभो. नृत्यमय संस्कृती संवर्धनम म्हणत चालू ठेवू हा ठेवा, नटराजा साक्षे नृत्यमय संस्कृती संवर्धनम म्हणून या पुढे नेऊ नृत्यालिकेचा वसा.
पुढे नेऊ नृत्यालिकेचा वसा. त्रिशूलाचे डमरुनाद नादमय करी सृष्टी, नृत्यमय ऐसे आविष्कार देई प्रगतशील गती. एशिया युरोप खंडात घुमती नाद कीर्तीचे, शुद्ध होऊन या मन नृत्यात रसात न्हावून जाती. ज्ञान गंगा ही नृत्याची नृत्यालिकेत वास करती. नृत्यालिका संचालिका गुरु डॉक्टर श्रीमती किशू पाल आपणास या 60व्या जन्मदिनानिमित्त नृत्यालिका कुटुंबाकडून या शुभदिनी ही एक छोटीशी भेट आपल्या चरणांशी समर्पित.